असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. पाय असावेत जमिनीवरती कवेतांबर घेताना, पाय असावेत जमिनीवरती कवेतांबर घेताना, हसू असावे ओठावरती काळीच काढून देताना, हसू असावे ओठावरती काळीच काढून देताना. गुरु ठाकूर यांच्या कवितेसह MPSC कन्सेप्ट क्लिअर तुकामने यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, ज्यांनी कोण आहे हा, आता हा काय सांगणार असं म्हणून व्हिडिओ सुरू केलेले आहे, त्यांना एक विनंती आहे की त्यांनी आपलं लेक्चर पूर्ण बघावं. तुम्हाला या लेक्चरमधून 1 ते 2 मार्क फिक्स पडणार म्हणजे पडणार. जे MPSC करतात, कंबाईन करतात, 1 ते 2 मार्क तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणारच आहेत. तर बघा, कहाणी आपतक्की आता आपण बघणार आहोत. इकॉनॉमिक्सचं आपलं 6वं लेक्चर आहे शून्यातून स्वराज्य बॅचचं. तर कहाणी आपतक्कीमध्ये आपण काय काय बघितलेलं, तर पहिला टॉपिक आपण बघितलेला अर्थव्यवस्थेची मूलभूत माहिती. त्याच्यामध्ये आपण बघितलेलं अर्थशास्त्र म्हणजे काय आणि अर्थव्यवस्था म्हणजे काय. आर्थिक क्रियांपासून अर्थव्यवस्था तयार होत असते आणि अर्थव्यवस्थेचा अभ्यास म्हणजे असतो अर्थशास्त्र. त्यानंतर आपण बघितलेलं वस्तू म्हणजे काय आणि सेवा म्हणजे काय. ज्यांना भौतिक अस्तित्व असतं त्या वस्तू, ज्यांना भौतिक अस्तित्व नसतं त्या सेवा. वस्तूंचं वर्गीकरण आपण बघितलेलं. त्यानंतर अर्थव्यवस्थेचे 2 प्रकार आपण बघितलेले, भांडवलशाही अर्थव्यवस्था आणि समाजवादी साम्यवादी अर्थव्यवस्था. आणि या दोघांचं मिक्सचर किंवा या दोघांचं मिश्रण म्हणजे आपली अर्थव्यवस्था आहे, भारतीय अर्थव्यवस्था, मिश्र अर्थव्यवस्था किंवा संमिश्र अर्थव्यवस्था. त्यामुळं अर्थव्यवस्थेची क्षेत्र पडलेले आहेत व्यवसायाच्या आधारावर. प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र, तृतीय क्षेत्र, चतुर्थ क्षेत्र आणि पंचक्षेत्र. मालकीच्या आधारावर काय पडलेले आहेत प्रकार, तर सार्वजनिक क्षेत्र, खाजगी क्षेत्र, संमिश्र क्षेत्र आणि सहकार क्षेत्र. प्राथमिक क्षेत्रातली वस्तू द्वितीय क्षेत्रात वापरणं म्हणजे फॉरवर्ड लिंकेज, द्वितीय क्षेत्रातली वस्तू प्राथमिक क्षेत्रात वापरणे. उदाहरणार्थ ट्रॅक्टर म्हणजे तुमचं झालं बॅकवर्ड लिंकेज. अशा पद्धतीनं त्या तुमचा मूलभूत अर्थव्यवस्थेची मूलभूत माहिती हा पॉईंट संपतो. त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आपण घेतलेला आहे. तर याच्यामध्ये आपण राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा पहिला प्रयत्न केलेला दादाभाई नौरोजीने पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया नावाच्या पुस्तकामधून. त्यानंतर विल्यम डिग्बीनं प्रयत्न केलेला. त्यानंतर F. सिराज, त्यानंतर डॉक्टर V. K. आर. राव यांनी चांगली मेथड शोधून काढली म्हणून त्यांना राष्ट्रीय लेखा प्रणालीचे जनक असं पण म्हणतात. त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न समितीबद्दलची संपूर्ण माहिती आपण बघितलेली. त्यानंतर NSSO आणि CSO याबद्दलची संपूर्ण माहिती आपण बघितलेली. त्यानंतर NSC म्हणजे काय, राष्ट्रीय सांख्यिकी आयोग, त्याबद्दलची माहिती बघितली. त्यानंतर GDP, GNP, NDP, NNP ह्या राष्ट्रीय उत्पन्न मोजमापाच्या 4 पद्धती आपण बघितलेल्या आहेत. ज्यांना हे काहीच माहिती नाही त्यांनी मागचे लेक्चर बघावेत. ज्यांनी मागचे लेक्चर बघितलेले आहेत त्यांना ह्याच्याबद्दलची संपूर्ण डीप माहिती आहे. त्यानंतर आपण काय बघितलेलं बघा, तर फॅक्टर कॉस्ट म्हणजे काय आणि मार्केट प्राईस म्हणजे काय तो आपण पॉईंट बघितलेला आहे. बरोबर आहे. फॅक्टर कॉस्ट म्हणजे काय असते, तर घटकांना मिळणारा परतावा, त्याला म्हणायचं असतं फॅक्टर कॉस्ट. त्यानंतर आपण बघितलेलं की नॉमिनल GDP आणि रिअल GDP. वस्तू आणि सेवा ज्या असतात त्यांच्या किमतीमध्ये वाढ झाल्यामुळे GDP जर वाढला तर त्याला म्हणायचं असतं नॉमिनल GDP. आणि उत्पादन वाढल्यामुळे जर GDP वाढला तर त्याला म्हणायचं असतं रिअल GDP. आणि मग ह्या नॉमिनल GDP आणि रिअल GDPचं मोजमाप कसं बघायचं केलं जातं ते आता आपण ह्या लेक्चरमध्ये 6व्या बघणार आहोत. तर ही होती कहाणी आपतक्की. आप देखिए आगे. तत्पूर्वी मित्रांनो, आपले MPSC कन्सेप्ट क्लिअर तुकामने चॅनल सबस्क्राईब करा. त्यानंतर ऑल इंडिया रेडिओ न्यूजसाठी तुम्ही टेलिग्राम चॅनल आपलं तुकामने ते पण तुम्ही जॉईन करा. चला तर मग सुरुवात करूयात. आधी सांगितल्याप्रमाणे GDP मोजमाप 2 पद्धतीने हे केलं जातं. एक असतं ते मौद्रिक GDP ज्याला आपण नॉमिनल GDP म्हणतो आणि दुसरं असतं वास्तविक GDP. आधीच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं बघा की वास्तविक GDPला वास्तविक GDP का म्हणतात आणि या नॉमिनलला नॉमिनल GDP का म्हणतात. बरोबर आहे. त्यासाठी तुम्ही आधीचं लेक्चर बघा. तर वास्तविक GDP जो असतो किंवा त्याला रिअल GDP म्हणतो तो स्थिर किमतींना काढला जातो. एक बेस इयर मानलं जातं, आधारभूत वर्ष, आणि त्या स्थिर किमतींना काढला जातो. ते कसं काढलं जातं याचं उदाहरण आता आपल्याला बघायचं आहे. आणि त्याच्यानंतर नॉमिनल GDP जो असतो किंवा मौद्रिक GDP ज्याला आपण म्हणतो तो चालू किमतींना काढलेला GDP असतो. चालू किमतींना म्हणजे बाजारभावाला, चालू बाजारभाव जो आहे त्या बाजारभावाला काढलेला GDP असतो, म्हणजेच बाजारभावाला मोजलेला GDP. आता यांचं मोजमाप कसं करायचं असतं वास्तविक GDPचं आणि नॉमिनल GDPचं, त्याचं एक उदाहरण आता आपण बघणार आहोत. करायचं तर नॉमिनल GDP आणि रिअल GDP यांचं मोजमाप कसं करायचं त्या संदर्भातलं उदाहरण आता आपण बघणार आहोत. त्याच्यासाठी एक आधारभूत वर्षाची कन्सेप्ट आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. की सगळ्यात पहिल्यांदा हे लक्षात घ्या की आधारभूत वर्षाच्या किमतींना मोजलेला GDP म्हणजे तो तुमचा असतो रिअल GDP. बरोबर आहे. म्हणजे त्याच्यामध्ये किंमत वाढ वगैरे झालेली आभासी वाढ जी आहे ती काढून टाकणं म्हणजे रिअल GDP. आणि
चालू बाजार भावाला म्हणजे सध्या बाजारात किती रुपयाला ते वस्तू आहे त्या पद्धतीने काढलेला जीडीपी म्हणजे तुमचा झाला नॉमिनल जीडीपी, बरोबर आहे. आणि नॉमिनल जीडीपी डिवायडेड बाय रिअल जीडीपी याला म्हणायचं असतं जीडीपी डिफ्लेटर किंवा मुद्रा अवस्फीतिकी. हे अतिशय अवघड नाव आहे बघा, मराठी नाव. कधी कधी मराठी नावच अतिशय अवघड असतात, त्यावेळी आपण डायरेक्ट इंग्रजी नावच लक्षात ठेवणं गरजेचं असतं. आता उदाहरणार्थ आता आठवलं म्हणून सहज सांगतो. आईस्क्रीम जे असतं त्या आईस्क्रीमला मराठीमध्ये काय म्हणतात तर दुग्ध शर्करायुक्त गोल घनगोल घट्टू, बरोबर आहे. तर एवढं मोठं लांब लक्षात ठेवण्यापेक्षा आईस्क्रीम एवढं सोपं आपण म्हणून टाकू शकतो. तसं जीडीपी डिप्लेटर असं इंग्लिश नाव लक्षात ठेवा, मुद्रा अवस्फीतिकी एवढं अवघड नाव नको. तर ती मुद्रा अवस्फीतिकी म्हणजे काय असणार आहे, तुमचा नॉमिनल जीडीपी म्हणजे चालू बाजार भावाला काढलेला जीडीपी डिवायडेड बाय स्थिर किमतीला किंवा आधारभूत वर्षात जी किंमत होती त्या किमतीला काढलेला जीडीपी, त्याला म्हणायचं असतं जीडीपी डिप्लेटर. जीडीपी डिप्लेटरचा वापर जो आहे तो जीडीपी मध्ये होणारा बदल मोजण्यासाठी केला जात नाही, तर किमतींमध्ये होणाऱ्या चढ आणि किमतींमध्ये होणारा उतार जो आहे तो मोजण्यासाठी त्या जीडीपी डिफ्लेटरचा वापर होत असतो. हे आधी लक्षात घ्या. त्याच्यानंतर आता बघूयात उदाहरण. एकदम सोप्या भाषेमध्ये आणि सोपं उदाहरण या ठिकाणी आपण घेतलेलं आहे, ते तुम्हाला समजेल पण काय असते, बरोबर आहे. समजा एक इथं आपण बघणार आहोत की वर्ष कोणते कोणते आहेत, 2009, 10, 2011, 2012. तर अशी वर्ष आपण घेतलेली आहेत आणि त्याच्यामध्ये आपलं नेहमीचं उदाहरण बालाजी चिप्सचं, बरोबर आहे. तर बालाजी चिप्सचे किती पॅकेट तयार होणार आहेत आणि एका पॅकेटची किती किंमत असणार आहे. तयार होणारं उत्पादन किंवा तयार होणारं जे प्रोडक्शन आहे ते त्या वस्तू गुणिले त्या वस्तूंच्या किमती म्हणजे तुमचा काय असतो जीडीपी असतो, बरोबर आहे. म्हणजे वस्तू गुणिले किंमत, वस्तूंची संख्या गुणिले किंमत म्हणजे तुमचा असणार आहे जीडीपी, बरोबर आहे. तर बघा 2009 साल आहे. 2009 सालामध्ये समजा 100 चिप्सचे पॅकेट तयार झालेले आहेत, बरोबर आहे. आणि त्या वर्षी किंमत आहे समजा 10 रुपये. एका चिप्सच्या पॅकेटाची किंमत आहे 10 रुपये म्हणून जीडीपी किती झाला तर 1000, 10 राहिला बघा इथं. तर 1000 रुपये या ठिकाणी जीडीपी झाला, बरोबर आहे. म्हणजे 100 चिप्सचं पॅकेट 10 रुपयाला एक पॅकेट, तर 1000 रुपये 2009चा जीडीपी झाला. आता ह्या 2009ची जी किंमत आहे ती आपल्याला पुढे सगळ्या उदाहरणामध्ये स्थिर पकडायची, म्हणून 2009 हे झालं बेस इयर, आधारभूत वर्ष, बरोबर आहे. आधारभूत वर्षाची डेफिनेशन आपल्याला अशी करता येईल की आधारभूत वर्ष म्हणजे असं वर्ष असतं, एक साधारण वर्ष असतं, त्या साधारण वर्षामध्ये वस्तू आणि सेवांच्या ज्या काही किमती आहेत त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात चढ किंवा उतार झालेला नसतो, अशा वर्षाला आधारभूत वर्ष असं म्हणतात, बरोबर आहे. सध्या 2011-12 हे आधारभूत वर्ष म्हणून गणलं जातं. त्याच्यानंतर 15-16 आधारभूत वर्ष करावं यासाठी शिफारस करण्यासाठी एक समिती पण नेमलेली. तुम्ही त्या संदर्भातलं गुगल सर्च करा की काय नेमकं आधारभूत वर्षाचं सध्या चालू आहे, बरोबर आहे. आपल्या उदाहरणामध्ये 2009 ला आपण आधारभूत वर्ष ठेवणार आहोत. काय कसं ठेवणार आहे ते आपल्याला पुढे कळेल बघा. त्यानंतर 2010 मध्ये काय झालं बघा, चिप्सच्या पॅकेट जे आहेत आपले ते 110 झाले. उत्पादन किती आपण केलेलं आहे 110 चिप्सच्या पॅकेटाची केलेलं आहे आणि एका पॅकेटाची किंमत झाली 15 रुपये, बरोबर आहे. म्हणून 110 गुणिले 15 म्हणजे किती झालं समजा हे 1650 होते कॅल्क्युलेशन केल्याच्या नंतर. मग या 1650 म्हणजे त्या वर्षी म्हणजे आता 2010 मध्ये एका चिप्सच्या पॅकेटाची 15 रुपये किंमत होती असं पकडून काढलेला हा जीडीपी आहे. म्हणजे कोणता जीडीपी आहे तुमचा नॉमिनल जीडीपी, चालू बाजार भावाला काढलेला जीडीपी. येते का मुद्दा लक्षात, त्याला म्हणायचं असतं नॉमिनल जीडीपी. आणि स्थिर किमतींना किंवा आधारभूत वर्षाची किंमत आधार मानून काढलेल्या किमतीला म्हणत असतो आपण रिअल जीडीपी. आता इथं कसं केलं बघा, चिप्सचे पॅकेट तेवढेच आहेत जेवढे ह्या वर्षात उत्पादन झालेले आहे 2010 मध्ये. किती झालेत 110, बरोबर आहे. परंतु आपली 2009 ची किंमत किती होती ती आता पकडायची आपण, किती होती तर 100, बरोबर आहे. सॉरी 10 होती 2009 ची किंमत. मग ही 10 किंमत आहे अशी इथं आपण स्थिर मानली, बरोबर आहे, ही किंमत. आणि मग किती झाला तुमचा जीडीपी 110 गुणिले 10 म्हणजे हे झाला 1100. हा झाला तुमचा कुठला जीडीपी झाला, हा झाला रिअल जीडीपी, बरोबर आहे. रिअल जीडीपी म्हणजे कुठल्या जीडीपी काय केले आपण, आभासी जी वाढ झालेली आहे 5 रुपयाची ती आभासी वाढ काढून टाकणं म्हणजे तुमचा कुठला जीडीपी आलेला आहे रिअल जीडीपी, बरोबर आहे. आपण मागच्या लेक्चरला एक प्रश्न पण विचारलेला की रिअल जीडीपी मोठा असावा का नॉमिनल जीडीपी मोठा असावा. रिअल जीडीपीच मोठा असावा म्हणजे किंमत वाढ न होता काय झालेला आहे आपल्या देशाचा जीडीपी वाढला, प्रोडक्शन वाढले असं आपण म्हणू शकतो. म्हणजे नॉमिनल जीडीपी डिवायडेड बाय रिअल जीडीपी जर आपण केलं समजा हे 1650 नॉमिनल आपला आलेला डिवायडेड बाय हे 1100 रिअल जीडीपी, तर नॉमिनल डिवायडेड बाय रिअल किती आलं 1.5, बरोबर आहे. जवळपास 1.5 आलं. आणि हे एक रेशिओ आहे म्हणून ह्याला काही एकक वगैरे नसतं. हे 1.5 ला म्हणायचं असतं जीडीपी डिफ्लेटर, मुद्रा अवस्फीतिकी. ह्याच्यावरून आपण जीडीपी मध्ये झालेला बदल मोजत नसतो, ही एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा कारण त्याच्यावरती प्रश्न परीक्षेमध्ये पडण्याची दाट शक्यता असते. तर त्याच्यावरनं आपण जीडीपी मोजत नसतो तर किमतींमध्ये झालेला बदल मोजत असतो. आता जीडीपी डिफ्लेटर जर 1 पेक्षा मोठा आला समजा, बरोबर, N/R ह्या रेशिओला जीडीपी डिफ्लेटर म्हणतात, तो जर 1 पेक्षा मोठा आला तर चालू वर्षामध्ये म्हणजे 2010 मध्ये आधारभूत वर्षातल्या किमतीपेक्षा
किमती जास्त आहेत का 10 रुपयापेक्षा इथली किंमत 15 रुपये आहे. म्हणून असं विधान आपल्याला परीक्षेमध्ये पडेल की जीडीपी डिफ्लेटर जो आहे तो 1 पेक्षा मोठा असेल किंवा 1 पेक्षा जास्त असेल त्यावेळी चालू वर्षातील किमती ह्या आधारभूत वर्षातल्या किमतीपेक्षा कमी असतात. तर विधान काय असणार, चुकीचं असणार. आधारभूत वर्षातल्या किमतीपेक्षा त्या वर्षी किमती कशा असतात, जास्त असतात, कारण ते 1 पेक्षा जास्त आलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे इकडे या 2011 मध्ये आपण समजा 120 चिप्सचं प्रोडक्शन घेतलेलं आहे, बरोबर आहे, आणि किंमत आहे समजा 10 रुपये. 2011 मध्ये किंमत किती आहे, 10 रुपये आहे. तेवढीच किंमत होती बघा 2009 मध्ये पण, बरोबर आहे. म्हणून ह्याचा जीडीपी नॉमिनल जीडीपी किती झाला, 1200 रुपये. त्याच्यानंतर 120 च्या चिप्स आहेत एवढ्या, बरोबर आहे, चिप्सचे पॅकेट, आणि किंमत मात्र आपण 2009 ची स्थिर मानलेली ती घ्यायची, किती, 10 रुपये, बरोबर आहे. म्हणून किती झाला, रिअल जीडीपी झाला या ठिकाणी 1200 रुपये, नॉमिनल जीडीपी पण 1200 रुपये आणि रिअल जीडीपी पण 1200 रुपये. म्हणून या ठिकाणी मुद्रा अवस्फीतिकी किंवा जीडीपी डिफ्लेटर काय येणार आहे, नॉमिनल डिवायडेड बाय रिअल, 1200 डिवायडेड बाय 1200 म्हणजे 1 येणार आहे. म्हणून परीक्षेमध्ये असं विधान पडेल. विधान नंबर 1 आपण बघितलेलं. विधान नंबर 2 पडेल की जीडीपी डिफ्लेटर हा जर 1 एवढा असेल तर त्याच्यानंतर पुढे काय कंडिशन असेल, तर चालू वर्षामध्ये ज्या वस्तूंच्या किमती आहेत त्या आधारभूत वर्षातल्या किमती एवढ्याच होत्या, बरोबर आहे, त्यांच्या बरोबर होत्या, असं विधान येणार. ते विधान योग्य असणार. येते का मुद्दा लक्षात. थोडासा किचकट भाग नुसतं लिहिल्यामुळे वाटू शकते, आपला बोर्ड लहान आहे म्हणून, बरोबर आहे. तर हा किचकट विस्कट काय भाग नाहीये, त्यामुळे पहिल्यांदा ते डोक्यातून काढा की हे थोडंसं अवघड आहे की काय, सोपं आहे. कधी कधी शिकविल्यामुळेच किचकट होऊ शकतं, बरोबर आहे, परंतु आपण ते तसं कधीच होऊ देत नाही. हे आपल्या शिकवण्याचं एक वैशिष्ट्य आहे असं तुम्ही म्हणू शकता. आपण एकदम सोप्या भाषेत सांगतो. त्याच्यानंतर बघा 2012 वर्ष. आता आपण काय बघितलेलं, जीडीपी डिफ्लेटर 1 पेक्षा मोठा, जीडीपी डिफ्लेटर 1 एवढा, आणि आता तिसरी कंडिशन काय असणार आहे, जीडीपी डिफ्लेटर 1 पेक्षा कमी. ते एक उदाहरण बघूयात म्हणजे आपलं पूर्ण क्लिअरच होऊन जाते. तर 2012 मध्ये समजा 130 चिप्सच्या पॅकेटाचं आपण उत्पादन केलेलं आहे, बालाजी चिप्स. त्याच्या एका चिप्सची किंमत आहे समजा 5 रुपये, म्हणजे आधारभूत वर्षाला किती होते, 10 रुपये, त्याच्या थोडस कमी आहे, बरोबर आहे. याचा किती झाला, नॉमिनल जीडीपी 650 रुपये झाला, आणि 130 चिप्सचे पॅकेटचं आपण उत्पादन घेणार आहे, आणि 10 रुपये आधारभूत वर्ष 2009 ची किंमत आहे अशी आपण पुढे कंटिन्यू करत असतो. ते झालं 1300, आणि नॉमिनल डिवायडेड बाय रिअल जर मोजलं तर तो किती आला, 0.5 आलेला आहे. येते का मुद्दा. जीडीपी डिफ्लेटर या ठिकाणी 0.5 आला, म्हणजे ज्या वर्षामध्ये जीडीपी डिफ्लेटर 1 पेक्षा कमी असेल किंवा 1 पेक्षा लहान असेल त्या वर्षातल्या किमती ह्या आधारभूत वर्षातल्या किमतीपेक्षा कशा असतात, कमी असतात. म्हणून जीडीपी डिफ्लेटरचा वापर जो आहे तो आधारभूत वर्षातल्या किमती आणि चालू वर्षातल्या किमती यांच्यामधला चढ उतार बघण्यासाठी केला जातो. हे विधान तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपण हे आहेत असे विधान तुम्हाला बोर्डवर लिहून देतो, म्हणजे तुम्हाला ते लिहून घेता येतील, बरोबर आहे. आपली जी शून्यातून स्वराज्य नावाची ही जी बॅच चालू आहे मित्रांनो, त्यातला हा बेसिक कोर्स आपण घेणार होतो, पहिला टॉपिक आणि दुसरा टॉपिक, म्हणजे जेणेकरून तुम्हाला लोकसत्ताचा अर्थवृत्तांत पुरवणी असेल ती वाचता येईल किंवा तुम्हाला इकॉनॉमिक्सची सुरुवात होईल, बरोबर आहे. तर ते आपण या ठिकाणी बघत आहोत. हे त्या बेसिक कोर्स मधलं शेवटचं लेक्चर आहे, कारण या कन्सेप्च्युअल जे आहे म्हणजे इकॉनॉमिक्सला तुम्हाला एक ठिणगी टाकण्याचं लेक्चर असं आपण म्हणूयात, बरोबर आहे. तर त्यातलं हे शेवटचं लेक्चर बऱ्याच दिवसापासून पेंडिंग पडलं होतं, ते आपण या ठिकाणी घेत आहोत. आणि आपला क्लास असतो राजारामपुरीमध्ये, बरोबर आहे. एक वीकेंड बॅच पण आपण इकॉनॉमिक्सची प्लॅन करत आहोत. तुम्ही माझा नंबर घ्या आणि माझ्याशी संपर्क साधा. पुढचा आता आपण ह्याच्यातलं बघूया. रितसर ह्याच्या डेफिनेशन काय आहेत, आधारभूत वर्ष म्हणजे काय, त्याच्यानंतर आधारभूत वर्षाची तुमचे हे जीडीपी डिफ्लेटर म्हणजे काय, जीडीपी डिफ्लेटर 1 पेक्षा मोठा, 1 पेक्षा लहान, 1 एवढा, बरोबर आहे, म्हणजे काय असतं ते विधान. आणि त्याच्यानंतर आधारभूत वर्षाच्या श्रृंखला आपण बघूयात की सुरुवातीपासून आतापर्यंतच्या महत्वाच्या श्रृंखला, कोणी त्याची शिफारस केलेली, काय नाही, सध्या आधारभूत वर्ष कोणता आहे काय नाही, तो पॉइंट आता आपण डिस्कस करूयात. तर ही डेफिनेशन तुम्हाला आहे अशी लिहून घ्यायची आहे आधारभूत वर्षाची किंवा बेस इयरची. याच्यावर बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न विचारले गेले, राज्यसेवेच्या परीक्षेला पण आणि कंबाईनच्या परीक्षेला पण. तर आधारभूत वर्ष म्हणजे काही वेगळं असं काही नाहीये. तर आधारभूत वर्ष म्हणजे अशा एका वर्षाची निवड केलेली असते की ज्या वर्षामध्ये वस्तू आणि सेवांच्या किमती या जवळजवळ स्थिर होत्या, म्हणजे त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात चढ झालेला नाही, मोठ्या प्रमाणात उतार झालेला नाही. म्हणजे समजा जानेवारीमध्ये या पेनची किंमत किंवा आपल्या उदाहरणाप्रमाणे आपल्या चिप्सची किंमत समजा जानेवारीमध्ये 10 रुपये होती आणि फेब्रुवारीमध्ये डायरेक्ट 5 रुपये झाली, म्हणजे एवढा मोठा फरक न होता 10.5, 10.7 किंवा 9.9 असा थोडा बहुत फरक होतो. म्हणजे जास्त चढ उतार ज्या वर्षामध्ये वस्तू आणि सेवांच्या किमतींमध्ये नसतो तो वर्ष किंवा ते वर्ष आपण बेस इयर म्हणून निवडत असतो, बरोबर आहे. तर त्याचे डेफिनेशन काय आहे बघा, जी तुम्हाला लिहून घ्यायचे. तर हे एक सामान्य वर्ष असतं, जनरल वर्ष, म्हणजे असं काही स्पेशल सर्वे वगैरे असं काही होत नाही. सामान्य वर्ष असतं ज्या वर्षात किमती जवळजवळ कशा होत्या, स्थिर होत्या, किंवा
त्याला आपण म्हणूया त्यांच्या किमतींमध्ये विशेष चढ उतार नसतो, ते वर्ष म्हणजे कुठलं वर्ष असतं आपलं आधारभूत वर्ष. आपल्या उदाहरणामध्ये आता आपण पाठीमागे जे उदाहरण बघितलेलं आहे त्याच्यामध्ये बेस इयर आपण काय पकडलेलं 2009 असंच एक उदाहरण म्हणून पकडलेलं, कारण त्या 2009च्या किमती आपण बेस पकडून त्याच्यानंतर नॉमिनल जीडीपी रिअल जीडीपी नॉमिनल जीडीपी रिअल जीडीपी आपण काढत गेलेलो. बरोबर आहे. नॉमिनल जीडीपी डिवायडेड बाय रिअल जीडीपी म्हणजे तुमचं काय असतं जीडीपी डिफ्लेटर. बरोबर आहे. तर बघा परत एकदा सांगतो, हे एक सामान्य वर्ष असतं ज्या वर्षात किमती जवळजवळ स्थिर असतात किंवा त्यांच्यामध्ये विशेष चढ उतार नसतो, ते वर्ष म्हणजे तुमचं झालं आधारभूत वर्ष किंवा बेस इयर. या बेस इयर म्हणून निवडले जाते ज्या आधारे म्हणजे या बेस इयरच्या आधारे नॉमिनल आणि रिअल जीडीपीचं मोजमाप केलेलं जातं. येते का मुद्दा लक्षात? तर मग भारतातल्या जीडीपीच्या श्रृंखला कुठल्या कुठल्या आहेत, जीडीपीच्या ह्या बेस इयरच्या श्रृंखला, ते आता आपल्याला बघायचंय. तर पहिला आधारभूत वर्ष आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्यायचंय, राष्ट्रीय उत्पन्न समितीने त्याची शिफारस केलेली. बघा, तर पहिला आधारभूत वर्ष होतं 1948-49. हा परीक्षेमध्ये आपल्याला बऱ्याच वेळा प्रश्न पडलेला आहे आणि पडू पण शकतो की पहिलं बेस इयर कुठलं होतं. तर 1948-49 स्वातंत्र्याच्या नंतरचं, ह्याला आपण पहिली श्रृंखला असं पण आपण म्हणूया, सीएसओ ची पहिली श्रृंखला. बरोबर आहे. त्याच्यानंतर भरपूर बेस इयर चाललेले आहेत. बरोबर आहे. तेवढे काय आपल्याला लक्षात घ्यायचे नाहीत. 1999 पासूनचे आपण बघूयात. 1999-2000 हे 2006 पासून होतं युपीएच्या सरकारच्या कार्यकाळामध्ये. 1999 ते 2000 हे बेस इयर पकडलं जायचं. त्याच्यानंतर 2010 पासून 2004-5 हे बेस इयर पकडलं जातं. बरोबर, येते का मुद्दा लक्षात? 2010 पासून कुठल्या बेस इयरची निवड केलेली आहे? 2004-5. याची शिफारस कोणी केलेली म्हणून खूप वेळा प्रश्न पडलेला, तर अभिजित सेनगुप्ता समितीनं याची शिफारस केलेली आहे ह्या बेस इयरची. येते का मुद्दा लक्षात? त्याच्यानंतर सध्या 2015 पासून कुठलं बेस इयर निवडलं गेलेलं आहे किंवा कुठल्या बेस इयर प्रमाणे जीडीपी मोजला जातो? तर 2011-12. बरोबर आहे. तर 2011-12 हे बेस इयर निवडलं जावं किंवा बेस इयर म्हणून त्याच्या पद्धतीने गणना व्हावी, ही शिफारस कोणी केलेली आहे? तर के सुंदरम समितीने केलेलं आहे. यांचं नाव पक्क लक्षात ठेवा, कारण जस्ट डिसेंबर 2019 हे कोरोना पॅन्डेमिकच्या आधी ही न्यूज एकदम म्हणजे ही सगळी घटना एकदम न्यूज मध्ये होती. का न्यूज मध्ये होते ते तुम्हाला मी सांगतो. तर 2015-16 बेस इयर करायचं आधी ठरलेलं. बरोबर आहे. त्याच्यानंतर 15-16चा जे काय आहे त्याच्यामधल्या अडचणी वगैरे सगळ्या समजून घेऊन ते कॅन्सल केलं आणि त्यानंतर 17-18 बेस इयर निवडलं जावं अशी पण एक चर्चा चालू होती. बरोबर आहे. त्यामुळं आणि ते पण सोडून दिलेलं आहे. म्हणजे आता तर सांगितले 2020-21 साठी स्ट्रिक्टली कुठलं बेस इयर म्हणून पाळलं जाणार आहे? 2011-12. बरोबर आहे. म्हणून सध्या आपल्या परीक्षा होईपर्यंत कुठलं बेस इयर असणार आहे? 2011-12 हेच बेस इयर असणार आहे. या 2011-12च्या बेस इयरला सीएसओ ची 8वी श्रृंखला असं पण म्हणतात. बघा, हा शब्द लक्षात ठेवा, सीएसओ ची 8वी श्रृंखला. बरोबर आहे. तर 8वा जो असतो तो बराच परेशान करत असतो. कृष्ण पण तो 8वा अष्टमीला जन्मलेला तो जाऊ दे. तर लक्षात ठेवण्यासाठी म्हणून तुम्हाला सांगितलेलं की 8वी श्रृंखला जी आहे ही 2020-21 साठी असणार आहे. 2011-12 कोणी? कृष्ण 8वा, के सुंदरम, के कृष्ण, त्याच्यावरनं पण तुम्ही हिंट करू शकता. त्याच्यानंतर या 11-12च्या ह्याच्यावरनं एक लक्षात घ्या बघा की आपण परीक्षेमध्ये मेन्सला खास करून एसटीआयची मेन्स असेल, राज्यसेवेची मेन्स असेल, पूर्व परीक्षेत पण आपण म्हणतो की सध्या साल चालू आहे 2020 चालू आहे किंवा 2019 चालू आहे आणि परीक्षेमध्ये आकडेवारी विचारली इकॉनॉमिक्सची 11-12ची, आयोगाला आपण शिव्या घालत असतो. परंतु एक गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे की आयोग कधीच असंच उठला आणि प्रश्न काढला असं नसते. काहीतरी त्याला करंटचा रेफरन्स असतो किंवा काहीतरी त्याला बेस असतं. येते का मुद्दा लक्षात? बेस असल्याशिवाय आयोग कधीच प्रश्न टाकत नाही. म्हणून ह्याचा बेस काय आहे? तर ते 11-12चे आकडे विचारण्यामागचा उद्देश आयोगाचा हा आहे की तुम्हाला 11-12 मधल्या बेस इयरचे सगळं माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून प्रत्येक वेळी 11-12ची आकडेवारी कोणत्याही आकडेवारी इकॉनॉमिक्स मधली करत असताना एक गोष्ट आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. सगळ्यात पहिली आकडा बघायचा स्वातंत्र्यानंतरचा, म्हणजे 1947 किंवा 48 किंवा 49चा. बरोबर आहे. म्हणजे हे पहिला आकडा झाला तुमचा. त्याच्यानंतर आपल्याला बघायचा बरोबर 80च्या दशकातला म्हणून 1980चा एक, बरोबर, राजीव गांधीच्या कार्यकाळातला म्हणून 1980चा एक बघायचा. त्यानंतर बघायचा असतो 1991चा, जिथं आपण काय केलेलं आहे? आर्थिक सुधारणा केलेल्या आहेत. बरोबर आहे. म्हणून 1991चा एक आकडा आपल्याला बघणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला आकडा बघावा लागणार आहे 2004-5चा, हे याच्या आधीचं बेस इयर म्हणून 2004-5चे आकडे आपल्याला बघणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला कुठले आकडे बघणं गरजेचं आहे? 2011-12चे आकडे बघणं गरजेचं आहे. बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला 2014-15चे आकडे बघणं पण गरजेचं आहे. मोदी सरकार ची पहिली टर्म जी होती ती 2014ला सुरुवात झालेली आहे, म्हणून 2014चे आकडे बघणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला हे करंटचे लेटेस्ट आकडे बघणं तर भाग असतच. म्हणून या बेस इयरला अतिशय महत्व आहे.
म्हणून हे तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. एक सामान्य वर्ष असतं ज्या वर्षामध्ये वस्तू आणि सेवांच्या किमती जवळजवळ स्थिर होत्या, त्याला म्हणायचं असतं आधारभूत वर्ष किंवा बेस इयर म्हणतात. पहिलं बेस इयर होतं 1948-49, त्याच्यानंतर 1999-2000 हे 2006 पासून, 2010 पासून 2004-5 आणि 2011-12 पासून 2011-12-2015 पासून, आणि सध्या लेटेस्ट हेच आहे. यानंतर आपण बघूया जीडीपी डिप्लेटर म्हणजे काय. जीडीपी डिप्लेटर एक पेक्षा लहान असेल, एक पेक्षा मोठा असेल आणि एक एवढा असेल, तर ते तुम्हाला लिहून घेण्यासाठी इथं मी बोर्डवर लिहून देतो. तर बघा, जीडीपी डिप्लेटर ज्याला जीडीपी अवस्फीतिकी असं म्हणतात. आधी सांगितल्याप्रमाणे जीडीपी डिप्लेटर असंच तुम्ही म्हणत चला, इंग्रजी नावच लक्षात ठेवायचं. दुग्ध शर्करायुक्त गोल घनगोल घट्टू नको आपल्याला आईस्क्रीम असंच लक्षात ठेवायचं, सोपं. म्हणजे जीडीपी डिप्लेटर आता आपल्याला बघायचं काय असते. आपण आधी सांगितल्याप्रमाणे नॉमिनल जीडीपी डिवायडेड बाय रिअल जीडीपी म्हणजे असतो जीडीपी डिप्लेटर, बरोबर आहे. म्हणून जीडीपी डिप्लेटरचा फॉर्म्युला होणार नॉमिनल जीडीपी डिवायडेड बाय रिअल जीडीपी म्हणजे एन डिवायडेड बाय आर असं लक्षात घ्या, बरोबर आहे. म्हणून जीडीपी डिप्लेटरचा वापर जो असतो तो जीडीपी मोजमापासाठी केला जात नाही, तर कशासाठी केला जातो, किमतींमधला चढ उतार बघण्यासाठी केला जातो. हे विधान आपल्याला हसवा प्रश्न म्हणून परीक्षेमध्ये येईल बघा, बरोबर आहे. जीडीपी डिप्लेटरचा वापर हा जीडीपी मोजमापासाठी केला जातो, तर ते विधान चुकीचं असते. पक्क लक्षात ठेवा की या ठिकाणी काय लक्षात ठेवायचंय की जीडीपी डिप्लेटरचा वापर जीडीपी मोजमापासाठी केला जात नाही, तर किमतींमधला चढ उतार मोजण्यासाठी केला जातो. इथपर्यंत आले का लक्षात. आता कंडिशन्स आहेत बघा, त्याच्या एकूण 3 कंडिशन असणार आहेत, 1, 2 आणि 3, बरोबर आहे. नोट्स काढण्याची आपली थोडीशी वेगळी पद्धत आहे. तर ज्या वर्षात जीडीपी डिप्लेटर 1 पेक्षा कमी असेल, 1 एवढा असेल, 1 पेक्षा जास्त असेल, बरोबर आहे. मागे आपण सांगितलेलंच आहे, परंतु त्या कंडिशन विधानाच्या स्वरूपात परीक्षेत कशा पडतात. जीडीपी डिप्लेटर 1 पेक्षा लहान असेल किंवा 1 पेक्षा कमी असेल, जीडीपी डिप्लेटर 1 एवढा असेल आणि जीडीपी डिप्लेटर 1 पेक्षा जास्त असेल, तर काय होते बघा. ज्या वर्षात जीडीपी डिप्लेटर 1 पेक्षा कमी आहे, बरोबर आहे, त्या वर्षामध्ये चालू बाजारभाव किंवा चालू किमती ह्या आधारभूत वर्षातल्या किमतीपेक्षा कशा होत्या, कमी होत्या, बरोबर आहे. आपण चिप्सचं उदाहरण घेतलेलं, आपल्या उदाहरणामध्ये 2012 साल, बरोबर आहे. 2012 सालामध्ये आपण बघिडलं की वस्तूच्या चालू बाजारभाव हा जो काय आहे आधारभूत वर्षातल्या किमतीपेक्षा कमी होता, बरोबर आहे. तुम्ही उदाहरणामध्ये पाठीमागे बघा. म्हणजे जीडीपी डिप्लेटर 1 पेक्षा लहान असेल तर चालू बाजार त्या वर्षातल्या किमती त्या वर्षातल्या चालू बाजारभाव हे आधारभूत वर्षातल्या किमतीपेक्षा कसा असणार, कमी. लहान कमी, बरोबर आहे. लहान कमी असं लक्षात ठेवा. जीडीपी डिप्लेटर ज्यावेळी 1 एवढा असतो, बरोबर, आपल्या उदाहरणामध्ये इसवी सन 2011 जीडीपी डिप्लेटर 1 एवढा असेल तर त्या वर्षामध्ये चालू बाजारभाव किंवा चालू किमती ह्या आधारभूत वर्षातल्या किमती एवढ्याच असतील, बरोबर. इथंच लिहिलेलं आहे ते पूर्ण, आधारभूत वर्षातल्या किमती एवढ्याच असतील, बरोबर. 1 बरोबर असेल तर किमती एवढ्याच. आणि जीडीपी डिप्लेटर जर 1 पेक्षा समजा जास्त असेल तर त्या वर्षात, ज्या वर्षात जीडीपी डिप्लेटर 1 पेक्षा जास्त असेल त्या वर्षात चालू बाजारभाव किंवा चालू किमती आधारभूत वर्षातील किमतीपेक्षा कशा असणार, जास्त असणार. आपल्या उदाहरणामध्ये इसवी सन 2010 1.5 काहीतरी जीडीपी डिप्लेटर आपण काढलेला आहे बघा, बरोबर आहे. तर अशा पद्धतीने तुमचा झाला जीडीपी डिप्लेटर. यानंतरचा आपला महत्वाचा आणि ज्याच्यावरती बऱ्याचदा प्रश्न पडलेले असतात की राष्ट्रीय उत्पन्न मोजमापाच्या पद्धती कोणत्या किंवा त्याची संरचना काय असणार आहे, तो पॉइंट आता आपण पुढे डिस्कस करूया. मित्रांनो, हा जो पॉइंट आहे तो अतिशय महत्वाचा पॉइंट आहे. का महत्वाचा पॉइंट आहे तर बघा, आतापर्यंत परीक्षेमध्ये एसटीआय 2014, एएसओ 2013, एसटीआय मेन्स 2012, एसटीआय 2015, राज्यसेवेच्या मेन्सला तर हा प्रश्न असतो. या पॉइंटवर प्रश्न असणार म्हणजे असणारच. तर काय पॉइंट आहे बघा, तर भारताच्या जीडीपीचे क्षेत्र न्याय वितरण, बरोबर आहे. प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र, तृतीय क्षेत्र, अर्थातच कृषी क्षेत्र, उद्योग क्षेत्र, सेवा क्षेत्र, त्याच्यामध्ये कसं वर्गीकरण झालेलं आहे ते बघायचे. एकदम छोटे छोटे आकडे आहेत जे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत, बरोबर आहे. त्याचा ट्रेंड आपल्याला विचारतात. आकडे जरी लक्षात जरी नाही राहिले तरी पण त्याचा काय ट्रेंड आहे हा परीक्षेमध्ये प्रश्न बऱ्याचदा विचारलेला आहे. एकदा तर डायरेक्ट ही सारणी पूर्ण दिलेली आहे आणि सारणीवरून काय निष्कर्ष काढता येतील असा हास्यास्पद प्रश्न विचारलेला आहे. सारणीवरून तर निष्कर्ष आपल्याला काढताच येणार की, बरोबर आहे. तर बघा काय आकडे आपल्याला लक्षात घ्यायचे. तर प्राथमिक क्षेत्राचा जीडीपी म्हणजे कृषी क्षेत्राचा जीडीपी हा 1950-51 ला म्हणजे स्वातंत्र्यानंतर पहिली पंचवार्षिक योजना सुरुवात झाल्यावर 50-51 ला किती टक्के होता, 53% होता, बरोबर आहे. त्याच्यानंतर 1990-91 म्हणजे आर्थिक सुधारणांच्या वेळी किती टक्के झाला प्राथमिक क्षेत्राचा हिस्सा, 19.53% झाला, बरोबर आहे. त्याच्यानंतर 2011-12 बेस इयर म्हणून आपण हे घेतलेलं आहे, 14.4% झाला आणि 2016-17 मध्ये 15.11% झालेला आहे, बरोबर आहे. 2016-17 चे पूर्णतः आकडे
पूर्ण निष्कर्षासहित आपल्याकडे आहेत म्हणून इथपर्यंतच आपण बघायचे. बाकीचे एस्टिमेट्स असतात म्हणून तिथून पुढचे आकडे जस्ट सोडून दिले तरी चालतात. परीक्षेमध्ये इथपर्यंतच आपल्याला विचारणार. 15.11%. बरोबर आहे. म्हणजे कृषी क्षेत्राबद्दल आपण काय निष्कर्ष काढू शकतो, तर कृषी क्षेत्राचा हिस्सा जो आहे, जीडीपी मधील हिस्सा कृषी क्षेत्राचा सतत घट होत आहे. जीडीपी मध्ये घट होत नाहीये. एक विधान पक्क लक्षात घ्या आणि थोडासा विचार करा. जीडीपी मध्ये घट होत नाही. जीडीपी दिवसेंदिवस वाढतच जाणार, उत्पादन वाढणार, सगळं वाढणार, परंतु जीडीपी मधला हिस्सा बाकीच्यांचा पण जीडीपी वाढणारच ना, म्हणून त्याची टक्केवारी पर्सेंटेज हिस्सा जर आपण काढला तर तो मात्र काय होत आहे, या ठिकाणी कमी होत आहे. जीडीपी जरी वाढत असला, जीडीपीचा आकडा सगळ्यांचा वाढतच जाणार आहे, बरोबर आहे, परंतु त्यांची टक्केवारी किंवा त्याचा हिस्सा मात्र कमी होत आहे. म्हणून आपलं पहिलं निष्कर्ष निघणार सारणीवरनं, जीडीपी मधील हिस्सा कृषी क्षेत्राचा सतत काय होत आहे, घटत आहे. 51, 29, 14, 15 सतत घटत आहे, हे तुम्ही निष्कर्ष काढायचा. उद्योग क्षेत्र बघूया काय त्याच्यामध्ये बदल झालेला आहे. आपण कोणते कोणते वर्ष घेतलेले आहेत. 1950-51 स्वातंत्र्यानंतरचं पहिली पंचवार्षिक योजनेतलं पहिलं वर्ष. त्याच्यानंतर 1990-91 90-91 काय घेतलेलं आहे आपण, तर आर्थिक सुधारणा म्हणून. त्याच्यानंतर 2011-12 11-12 काय घेतलेलं आहे, बेस इयर म्हणून. आणि 2016-17 ज्याचे आपल्याकडे ऍक्च्युअल आकडे आहेत म्हणून ते एक वर्ष घेतलेलं आहे, बरोबर आहे. उद्योग क्षेत्र किंवा द्वितीय क्षेत्र बघा काय आहे, तर 1950-51 ला उद्योग क्षेत्राचा जीडीपी ला हिस्सा किती टक्के होता, 16.6% होता, बरोबर आहे. त्याच्यानंतर 1990-91 ला तो वाढून झाला 27.7%. 2011-12 ला तो झाला 28%. त्याच्यानंतर 16-17 ला झालेला आहे 31.12%, बरोबर आहे. म्हणजे इथं काय झालेलं आहे बघा, थोडासा ट्रेंड जो आहे तो स्थिर आहे, बरोबर आहे, परंतु आता मात्र उद्योग क्षेत्राचा वाढायला लागलेला आहे, बरोबर आहे. म्हणून एक नवीन विधान पडलं, हे जुन्या प्रश्नामधले विधान आहे, म्हणून एक नवीन विधान पडणार की थोडासा ट्रेंड कशाचा, उद्योग क्षेत्राचा द्वितीय क्षेत्राचा काय होत आहे, हिस्सा थोडा थोडा वाढत आहे. पण परीक्षेमध्ये आपल्याला रिपीटेड प्रश्न जर पडला तर जीडीपी मधील हिस्सा कोणाचा, द्वितीय क्षेत्राचा किंवा उद्योग क्षेत्राचा काय आहे, स्थिर आहे, जवळजवळ स्थिर आपल्याला वाटतं. इथून पुढे बघा 27, 28, 31, 32, 27, 28 असा स्थिर आहे, म्हणून त्याचं विधान येणार उद्योग क्षेत्राचा हिस्सा कसा आहे आपला, स्थिर आहे. त्याच्यानंतर पुढे आहे बघा कुठलं क्षेत्र असणार, तृतीय क्षेत्र किंवा सेवा क्षेत्र, बरोबर आहे. हे अतिशय महत्वाचं क्षेत्र आहे भारतासाठी, कारण आपला या क्षेत्रामध्ये थोडासा चांगला दबदबा आहे असं म्हणायला हरकत नाही. चायनापेक्षा आपण ह्या एका क्षेत्रामध्ये फक्त पुढे आहोत, बरोबर आहे, परंतु सेवा क्षेत्राचा जो ग्रोथ रेट आहे तो चायनाचा आणि ब्राझीलचा आपल्या भारतापेक्षा खूप जास्त आहे. म्हणजे ते आपल्याला कधी पण आपल्या जवळ येऊ शकतात किंवा कालांतराने ओव्हरटेक पण करू शकतात. म्हणून ह्या क्षेत्रामध्ये सुधारणा करणं आपल्याला अतिशय गरजेचं आहे. सर्व्ड फ्रॉम इंडिया, बरोबर आहे, भारताकडून सर्व्ड झालेली सेवा. म्हणजे तृतीय क्षेत्रातलं काय बघूयात, काय ट्रेंड होता. 1950-51 ला ट्रेंड होता 30.3%, बरोबर हिस्सा. त्यानंतर किती झालेला आहे बघा, 90-91 ला 42.7% झाला. त्याच्यानंतर तुमच्या 2011-12 बेस इयरला 53.8%, जो आपला स्वातंत्र्याच्या वेळी 53% कृषी क्षेत्राचा होता, तो 2011-12 ला 53% कुठल्या क्षेत्राचा झाला, सेवा क्षेत्राचा झाला. ट्रेंड व्यवस्थित लक्षात घ्या. आणि 2016-17 ला 53.7%, म्हणजे जो जो थोडस स्थिर आहे, पॉइंट मध्ये बदल झालेला आहे. म्हणजे सेवा क्षेत्राचा हिस्सा काय झालेला आहे, सतत वाढलेला आहे. आले का निरीक्षण लक्षात. आता कधीच विसरायचं नाही आणि परीक्षेमध्ये प्रश्न आल्याच्या नंतर थोडस आकडा दिसला एकदम घाबरून जायचं नाही. येते का आकडा दिसला की काय जणाला आकडीच येते असं म्हणायला हरकत नाही, परंतु ते एकदम सोपं एकदम ढोबळ मानाने विचारलेले असतात. बाकीचे 3 पर्याय खूप दूरचे असतात आणि एक पर्याय खूप जवळचा असतो. आणि असाच प्रश्न एखादा विचारला जातो की पॉइंट मध्ये थोडा पॉइंट मध्ये फरक केलेला असतो. तो पण पॉइंट मध्ये फरक करण्यासारखा प्रश्न असेल तर करतात, उगाच तुम्हाला फसवण्यासाठी किंवा तुमचा वेळ घालवण्यासाठी तसं काही केलं जात नाही. म्हणून निरीक्षण सारणीवर नुसार आपण काय निरीक्षण काढू शकतो, तर जीडीपी मधील हिस्सा कृषी क्षेत्राचा सतत घटत आहे, उद्योग क्षेत्राचा कसा आहे, स्थिर आहे, तर सेवा क्षेत्राचा मात्र काय होत आहे, सतत घटत आहे. आले का मुद्दा लक्षात. त्याच्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेची वाटचाल कृषी आधारित अर्थव्यवस्थेकडनं कुठल्या आधारित अर्थव्यवस्थेकडे आहे, सेवा आधारित अर्थव्यवस्थेकडे. असं जर विधान परीक्षेमध्ये पडलं तर ते विधान काय असणार, तुमचं योग्य विधान असणार. भारतीय अर्थव्यवस्थेची वाटचाल कृषी अर्थव्यवस्थेकडनं सेवा क्षेत्रातील अर्थव्यवस्थेकडे होत आहे, हे विधान योग्य असणार. त्याच्यानंतर कृषी किंवा प्राथमिक क्षेत्राचा हिस्सा कमी व्हायला लागलाय ना हा हिस्सा, बरं. कृषी आणि प्राथमिक क्षेत्राचा हिस्सा कमी होणं ही एक सकारात्मक बदल आहे. हा बदल कसा आहे, सकारात्मक बदल आहे. तुम्ही म्हणणार हा कृषी क्षेत्रातला हिस्सा कमी होणं हा काय सकारात्मक बदल आहे. जीडीपी वाढायला लागलेला आहे, परंतु हिस्सा सकारात्मक बदल यामुळे आहे कारण पुढे आपल्याला एक बेरोजगारी नावाचा टॉपिक आहे बघा. त्याच्यामध्ये एक बेरोजगारी येते, छुपी बेरोजगारी किंवा प्रचंड बेरोजगारी. ती प्रचंड पद्धतीमध्ये या प्राथमिक क्षेत्रामध्ये किंवा कृषी संलग्न क्षेत्रामध्ये असते. काय असते ती छुपी बेरोजगारी तुम्हाला सांगतो, मग तुम्ही म्हणणार की हा हे विधान बरोबर आहे, सकारात्मकच बदल आहे.
नेहमीच सगळीकडे मी एकच उदाहरण देत असतो. दोन समजा शेत आहेत, हे पण 1 एकर आहे आणि हे पण 1च एकर आहे समजा, बरोबर आहे. ह्याच्यामध्ये 6 लोक काम करतात आणि ह्याच्यामध्ये 10 लोक काम करतात, बरोबर आहे. आणि इथं उत्पन्न होतं 5 टन, इथे उत्पन्न होतं 5 टन. 6 लोक 5 टन उत्पन्न घ्यायला लागलेत आणि 10 लोक पण 5 टन उत्पन्न घ्यायला लागलेत. येते का मग अशात उत्पन्नामध्ये काहीतरी वाढ झाली का? काहीच झालं नाही. उत्पन्न 5 टनच आहे ना, बरोबर आहे. म्हणजे सीमांत उत्पादकता या ठिकाणी किती आली? 0. सीमांत उत्पादकता म्हणजे वाढ जर होत असेल तर वाढत जाणार ना, काहीतरी उत्पादनामध्ये वाढ होत असेल तर. सीमांत उत्पादकता या ठिकाणी कशी आहे? 0 आहे. परंतु इथं कामगार मात्र वाढलेले आहेत. म्हणजे 6 कामगार एका एकरामध्ये 5 टन उत्पन्न घेतात, त्याच एका एकरामध्ये 10 कामगार पण 5च टन उत्पन्न घेतात. म्हणजे हे 4 कामगार जे आहेत या 6 मधले, हे 10 मधले 4 कामगार ते आगाऊचे 4 कामगार आहेत ना, ते नसले तरी चालतं. येते का मग लक्षात? त्यांना कुठंच काम नाही म्हणून उगीच ते काम करायला लागलेले आहेत. सीमांत उत्पादकता 0 आहे आणि असंच काम करायला लागले. म्हणजे हे 4 जे आहेत ते दिसायला जरी त्यांना रोजगार असला तरी ते बेरोजगारच आहेत एक प्रकारचे, बरोबर आहे. त्या बेरोजगारीला म्हणायचं असतं प्रचंड बेरोजगारी. शेवटचा टॉपिक असतो आपल्या इकॉनॉमिक्स मधला. येते का मग लक्षात? ही जी बॅच आहे ती आपली शून्यातून स्वराज्य बॅच जी आहे ती आपली फाउंडेशन बॅच होती. तुमचं बेसिक क्लिअर करण्यासाठी ही बॅच होती. येते का मग लक्षात? आणि पूर्ण बॅच जी आहे ती आपली राजारामपुरीमध्ये असते, 6व्या गल्लीत कोल्हापूरमध्ये. तर अशा पद्धतीने काय आहे बघा, तर कृषी किंवा प्राथमिक क्षेत्राचा हिस्सा कमी होणं हा बदल कसा बदल आहे? सकारात्मक बदल आहे का सकारात्मक बदल? बरोबर आहे. तर अशा पद्धतीने याच्यावरती प्रश्न, आता कुठला जरी प्रश्न पडला तरी तुमचा चुकणार नाही. आकडेवारी करताना नेहमी लक्षात ठेवा, पुस्तकामध्ये भरपूर वर्षांची आकडेवारी दिलेली आहे. आपण कॉन्सन्ट्रेट करायचं या आकड्यांवर. 1950-51, 90-91, 2011-12 आणि 16-17 ज्याचे आपल्याकडे ऍक्च्युअल आकडे आहेत ते, बरोबर आहे. याच्यानंतर पुढचा पॉईंट आपल्याला येतो बघा की जीडीपी मोजमापाच्या पद्धती कोणत्या कोणत्या, ज्याच्यावरती 1 लाइनर प्रश्न आपल्या कंबाईनच्या एक्झामला भरपूर पडतात, बरोबर आहे. तर त्या पद्धती कोणत्या कोणत्या आहेत त्या एकदम डीप मध्ये, त्या पद्धतीला तसं का म्हणतात ते आता आपण बघूया. तर हा जो पॉईंट आहे तो अतिशय महत्वाचा पॉईंट आहे. याच्यावरती प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये पडलेला आहे, बरोबर आहे. जीडीपी गणनेच्या पद्धती किंवा राष्ट्रीय उत्पन्न गणनेच्या मोजमापाच्या पद्धती भारतात कोणत्या कोणत्या पद्धती वापरल्या जातात असे प्रश्न आपल्याला पडलेले आहेत बघा. आतापर्यंत हा प्रश्न एएसओ 2016 इथे लिहूयात. एएसओ 2016, त्यानंतर कंबाईन 2018 ला हे प्रश्न पडलेला आहे की राष्ट्रीय उत्पन्न गणनेच्या पद्धती कोणत्या कोणत्या आहेत. तर 3 पद्धती आहेत: उत्पादन पद्धत, उत्पन्न पद्धत, खर्च व वस्तू प्रवाह पद्धत, बरोबर आहे का. आधी या 3 नावं तुम्ही लक्षात घ्या. उत्पादन पद्धत प्रोडक्शन, बरोबर आहे. त्याच्यानंतर उत्पन्न पद्धत इन्कम आणि खर्च व वस्तू प्रवाह पद्धत, बरोबर आहे. तर आता एक एक डीप मध्ये आपण बघूयात काय आहेत. हा पॉईंट कधीच विसरायचा नाही, याच्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न असतात आणि हे एकदम सोपं पण आहे, बरोबर आहे. उत्पादन पद्धत किंवा त्यालाच दुसरं नाव आहे बघा मूल्यवर्धित पद्धत. उत्पादन पद्धतीचं दुसरं नाव आहे मूल्यवर्धित पद्धत. सर्व उत्पादन संस्थांच्या मूल्यवर्धनाची बेरीज यामध्ये केली जाते या पद्धतीचा जीडीपी मोजत असताना, बरोबर आहे. आता उत्पादन जे आहे किंवा उत्पादन म्हणजे आपलं प्रोडक्शन असणार आहे. उदाहरणार्थ बालाजी चिप्स असेल, पेन असतील, जे काही वस्तू असतील त्या सगळ्या वस्तूंचं किती प्रोडक्शन झाले ते मोजायचं आणि फायनल मूल्यवर्धितांची म्हणजे काय तर अंतिम वस्तू घ्यायच्या. मूल्यवर्धितांची बेरीज म्हणजे काय करायचं आपल्याला? अंतिम वस्तू घ्यायच्या. आणि मूल्यवर्धित शब्द जिथं जिथं आला तिथं तिथं तुम्ही लक्षात ठेवा तूप. आता तुम्ही म्हणणार हे तूप काय मध्येच नवीन काढलं, तर ते काय आहे सांगतो तुम्हाला. तूप मूल्यवर्धित म्हणजे काय तर व्हॅल्यू ऍड झालेली आहे, बरोबर आहे. आता दूध आहे आपलं, बरोबर आहे. दुधाची किंमत काहीतरी असते, उदाहरण आपण घेऊया. दुधाची किंमत काहीतरी समजा 27 रुपये लिटर असेल, बरोबर आहे. तर मग त्या दुधापासून आपण काय तयार केलं? तूप तयार केलं. परंतु तुपाची किंमत 1 लिटरला 27 रुपये असणार आहे का? नाही. येते का मग लक्षात? तर दुधापासून तूप तयार झाल्याच्या नंतर त्या तुपाची किंमत 1 लिटरची काय असणार आहे? ती भरपूर म्हणजे भरपूर वाढणार आहे, बरोबर आहे. म्हणजे या दुधाच्या किमतीमध्ये काय झालेलं आहे? या ठिकाणी मूल्यवर्धन झालेलं आहे, व्हॅल्यू ऍड झालेला आहे. म्हणून अंतिम घेतलं ना आपण, फक्त डायरेक्ट तूप घेतलं, त्याच्या दुधाची वगैरे हे करायची नसते. मग व्हॅट जो असतो तो व्हॅल्यू ऍडेड टॅक्स, आपल्याला टॅक्सेशन नावाचा जो पुढे टॉपिक आहे, सार्वजनिक वित्त नावाचा टॉपिक, अतिशय महत्वाचा टॉपिक आहे तो. शेवटी आपल्या लेक्चर मध्ये तो असतो, कारण त्याला भरपूर दिवस लागतात म्हणून तो आपण लास्टला ठेवलेला असतो. तो आपल्या बॅच मध्ये असतो. ज्यांना बॅच जॉईन करायची ते आपल्याला जॉईन होऊ शकतात. मी माझा मोबाईल क्रमांक तुम्हाला सांगतो बघा, याच्यावरती तुम्ही संपर्क करा. ज्यांना आपले लेक्चर खरंच आवडले त्यांनी या नंबरवर कॉल करा, आपण पुढचं काय असेल ते डिस्कशन करूयात. तर मी सांगत होतो की मूल्यवर्धित म्हणजे काय, तर दुधाची किंमत नाही घ्यायची, तर कशाची किंमत घ्यायची आपल्याला? तुपाची. व्हॅल्यू ऍड झालेली आहे. येते का मुद्दा लक्षात?
मग व्हॅल्यू ऍड होत असताना कधी कधी काय होत असते बघा, टॅक्सेशन लावताना तिथलं मुद्दा आला म्हणून तुम्हाला एक छोटंसं सांगतो. टॅक्सेशनची जी पद्धत आहे, टॅक्स लावण्याची पद्धत आहे, तर व्हॅल्यू ऍड होत असताना प्रत्येक पायरीवर त्याच्यामध्ये टॅक्स लावला जातो, म्हणजे आपला कॅस्केडिंग इफेक्ट असं त्याला म्हणतात बघा. मग तो कॅस्केडिंग इफेक्ट टाळण्यासाठी म्हणून एक नवीन टॅक्सेशनची पद्धती आणलेली होती, जिला म्हणतात व्हॅट. व्हॅटची पुढची पायरी म्हणजेच आपली असणार आहे जीएसटी, बरोबर आहे. तर या उत्पादन जे असतं म्हणजे प्रत्यक्षामध्ये वस्तू, बरोबर आहे, ज्याला आपण भौतिक अस्तित्व असतं त्याला वस्तू म्हणतात आपण आधी सांगितल्याप्रमाणे. तर त्या वस्तूंचं प्रोडक्शन घेतलं जातं, त्या वस्तू आपल्याला मोजता येतात ना, ह्या वस्तूची अंतिम वस्तूची किंमत आपल्याला मोजता येते. म्हणून ज्याला आपण मोजण्याच्या फॉर्म मध्ये करू शकतो किंवा वस्तूच्या फॉर्म मध्ये असते ती पद्धत कोणती, उत्पादन पद्धत, किंवा त्यालाच म्हणायचं असतं मूल्यवर्धित पद्धत. येते का मुद्दा लक्षात. म्हणून ह्याचा वापर कुठल्या क्षेत्रासाठी केला जाणार आहे, कुठल्या वस्तू आणि उत्पादन क्षेत्रासाठी. येते का मुद्दा लक्षात. म्हणजे वस्तू दिसल्या पाहिजे त्याच्यासाठी, म्हणजेच कृषी आणि उद्योग क्षेत्र, म्हणजे प्राथमिक क्षेत्र आणि द्वितीय क्षेत्र, असा पण प्रश्न पडेल. उत्पादन पद्धती किंवा मूल्यवर्धित पद्धत कुठल्या क्षेत्रासाठी वापरली जाते, जीडीपी मोजमापासाठी किंवा राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजमापासाठी, तर प्राथमिक क्षेत्रासाठी आणि द्वितीय क्षेत्रासाठी, जिथं वस्तू आपल्याला दिसतात, तयार होतात. उत्पादन आलं का लक्षात. त्याच्यानंतर उत्पन्न पद्धत किंवा इन्कम मेथड काय आहे बघा. आता इथं या ठिकाणी इन्कम शब्द आलेला आहे, म्हणजे काहीतरी उत्पन्न असलं पाहिजे, बरोबर आहे. आता इथं वस्तू दिसत होती, त्या मोजू शकत होतो, त्यांचं प्रोडक्शन मोजू शकत होतं, म्हणून ही पद्धत होती. परंतु सेवा तुम्ही कशा मोजणार, येते का म्हणतात, एक बँकिंग सेवा, दोन बँकिंग सेवा, असं कसं म्हणणार आहे, बरोबर आहे. म्हणून त्यासाठी एक सिस्टीम काय केलेली आहे बघा. तर त्या ठिकाणी बँकिंगच्या सेवा आपण मोजू शकत नाही, तर बँकांमधला किती इन्कम झालेला आहे, ट्रान्सपोर्टेशन मधून आपल्याला किती इन्कम झालेला आहे, येते का मुद्दा लक्षात. या सगळ्या सेवांचं जे असतं, त्या सेवांचं काय करत असतं करायचं, त्या सेवांचं जे इन्कम आपल्याला येणार त्या इन्कमचे मोजमाप करायचे आणि जीडीपी किती आहे तो मोजायचा. ती पद्धत झाली तुमची उत्पन्न पद्धत, जीडीपी मोजमापाची. भारतामध्ये कोणता वापर केला जातो, उत्पन्न मूल्यवर्धित पद्धतीचा वापर केला जातो. काही क्षेत्रासाठी, कुठल्या क्षेत्रासाठी, खास करून प्राथमिक क्षेत्र आणि द्वितीय क्षेत्र, उत्पन्न पद्धतीचा वापर केला जातो का, तर येस केला जातो. कुठल्या क्षेत्रासाठी होणार मग उत्पन्न पद्धत, खास करून सेवा क्षेत्रासाठी केला जातो याचा वापर. येते का मुद्दा लक्षात. आणि अजून एक शब्द या ठिकाणी लक्षात घ्या की उत्पन्न पद्धतीमध्ये जीडीपी जो आहे तो फॅक्टर कॉस्ट प्रमाणे काढला जातो. फॅक्टर कॉस्ट म्हणजे काय हे तुम्हाला जाणून घेण्यासाठी याच्या आधीचं लेक्चर जे आहे ते लेक्चर तुम्ही बघा, प्लेलिस्ट मध्ये तुम्हाला ते व्हिडिओ आढळून येईल, किंवा तुम्ही ह्याच्या डिस्क्रिप्शन मध्ये पण बघा, तिथं पण तुम्हाला लिंक त्याची मिळेल. फॅक्टर कॉस्ट पद्धतीने मोजला जातो हा उत्पन्न पद्धतीतला जीडीपी. तर उत्पादन पद्धतीतला जीडीपी मात्र कशा पद्धतीने मोजला जातो, मार्केट प्राइस पद्धतीने मोजला जातो. जीडीपी ऍट मार्केट प्राइस असणार, उत्पन्न पद्धतीत जीडीपी ऍट फॅक्टर कॉस्ट असणार. हा एक मुद्दा तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे. आणि तिसरी पद्धत आहे बघा अतिशय महत्वाची, खर्च आणि वस्तू प्रवाह पद्धत. ही भारतात वापरली जाते का, तर यस, ही पण भारतामध्ये वापरली जाते. कुठं वापर होतो बघा, तर बांधकाम क्षेत्रामध्ये याचा वापर होतो, या क्षेत्राचा, सॉरी ह्या पद्धतीचा, खर्च व वस्तू प्रवाह पद्धत. आता खर्च वस्तू प्रवाह पद्धत ह्या दोन पद्धती आहेत आणि दोन वेगवेगळ्या बांधकाम क्षेत्रासाठी वापरल्या जातात, म्हणून ह्या दोन पद्धती आहेत. ग्रामीण बांधकामासाठी खर्च पद्धत वापरली जाते, तर शहरी बांधकामासाठी वस्तू प्रवाह पद्धत वापरली जाते. आता ग्रामीण भागामधलं जे बांधकाम असतं ते ठराविक प्रमाणामधलं असतं, तिथला आपण खर्च किती इस्टिमेट आहे वगैरे त्या गोष्टी सहज काढू शकतो. परंतु शहरी भागांमध्ये भरपूर साईट चालू असतात, भरपूर कामं चालू असतात, मग अशा वेळी वस्तू प्रवाह पद्धत वापरली जाते, म्हणजे किती वस्तूंचा प्रवाह झालेला आहे त्या बांधकाम क्षेत्रामध्ये. येते का मुद्दा लक्षात. त्याच्यावरनं जे म्हणजे तुमचे ट्रेडिंग कंपनीवाले जे कोणी असतात, समजा काय म्हणतो आपण त्याला, सिमेंट, त्याच्यानंतर ते गज वगैरे जे काय बांधकामासाठी साहित्य लागते त्याचा प्रवाह आपण बघायचा आणि त्याच्या पद्धतीने जीडीपीचं मोजमाप करायचं. म्हणून खर्च व वस्तू प्रवाह पद्धत कुठल्या क्षेत्रासाठी वापर केला जातो, हा बांधकाम क्षेत्रासाठी खास करून, बरोबर आहे. हा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये कधी पडला नाही बघा, परंतु आता पडण्याची शक्यता आहे की बांधकाम क्षेत्रासाठी खालीलपैकी कुठली पद्धत वापरतात. अ उत्पादन पद्धत, ब उत्पन्न पद्धत, क असणार आहे तुमचं खर्च वस्तू प्रवाह पद्धत, ड वरील सर्व, तर ह्याचं उत्तर असणार तुमचं खर्च व वस्तू प्रवाह पद्धत, बरोबर आहे. म्हणून ही बांधकाम क्षेत्रासाठी. त्यात अजून डीप मध्ये जर विधानाच्या स्वरूपात प्रश्न पडला तर ग्रामीण क्षेत्रासाठी उलट करतील बघा, ग्रामीण क्षेत्रासाठी वस्तू प्रवाह पद्धत म्हणणार, बरोबर आहे. त्यावेळी आपण सजग राहणं गरजेचं आहे, विधान चुकीचं येणार. ग्रामीण बांधकामासाठी खर्च पद्धत आणि शहरी बांधकामासाठी वस्तू प्रवाह पद्धत. आलाय का मुद्दा लक्षात. अजून एकदा सांगतो बघा, शेवटच्या विद्यार्थ्याला जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत आपण रिपीट करत असतो. येते का मुद्दा लक्षात. एक छोटासा विनोद इथं आठवला म्हणून सांगतो. एक गायक असतो आणि त्या गायकाला जवळजवळ 32-33 वेळा वन्स मोर येतात, पब्लिक मधनं वन्स मोर, तो पण परत परत म्हणत असतो. आणि मग तो गायक कंटाळून शेवटी म्हणतो की किती वन्स मोर तुम्ही मला गाणं म्हणायला लावणार आहे. त्यावेळी सगळी पब्लिक खालनं सांगते की जोपर्यंत बरोबर येत नाही तोपर्यंत वन्स मोर. परंतु आपलं काही चुकत नाही, असाच विनोद म्हणून तुम्हाला सांगितलं.
आपण शेवटच्या मुलाला समजेपर्यंत रिपीट करत असतो. त्यामुळे आपल्या क्लासमधल्या विद्यार्थ्यांचा इकॉनॉमिक्स हा सब्जेक्ट एकदम परफेक्ट होतो. तसे सगळेच होतात पण इकॉनॉमिक्स अजून परफेक्ट होतो. बघा, तर राष्ट्रीय उत्पन्न गणनेच्या किंवा मोजमापाच्या पद्धती ASO 2016, कंबाईन 2018 आणि मेन्सला तर भरपूर प्रश्न असतात. तर उत्पादन पद्धत किंवा त्यालाच म्हणायचं मूल्यवर्धित पद्धत कुठल्या कुठल्या क्षेत्रासाठी वापरली जाणार? प्राथमिक क्षेत्र आणि द्वितीय क्षेत्र कुठल्या पद्धतीने काढतात? GDP @ मार्केट प्राइस. बरोबर आहे. सर्व उत्पादन संस्थांच्या मूल्यवर्धितांची बेरीज यामध्ये केली जाते. त्यानंतर याचा वापर वस्तू उत्पादक क्षेत्रासाठी केला जातो. म्हणजेच कोणतं? कृषी आणि उद्योग क्षेत्रासाठी. बरोबर आहे. वस्तू उत्पादक क्षेत्र हे दोनच आहेत, कृषी आणि उद्योग क्षेत्र. हा पॉईंट झाला का क्लिअर? किती पण डीप मधला डीप प्रश्न विचारू द्या, तुमचा बरोबर येणार. उत्पन्न पद्धत म्हणजे इन्कम मेथड ही असणार आहे. कुठल्या पद्धतीने काढणार? GDP @ फॅक्टर कॉस्ट काढणार. मालकांना प्राप्त उत्पन्नाच्या आधारावर GDPचं मोजमाप केलं जातं. कुठल्या क्षेत्रासाठी याचा वापर केला जातो? खास करून सेवा क्षेत्रासाठी. येते का मुद्दा लक्षात? त्यानंतर खर्च व वस्तू प्रवाह पद्धत ही कुठल्या क्षेत्रासाठी वापरली जाते? तर बांधकाम क्षेत्रासाठी. ग्रामीण बांधकामासाठी खर्च पद्धत, तर शहरी बांधकामासाठी असणार आहे वस्तू प्रवाह पद्धत. आलाय का मुद्दा लक्षात? तर अशा पद्धतीने हे आपला शून्यातून स्वराज्य नावाची जी क्रॅश कोर्स आपण त्याला म्हणूया, फाउंडेशन कोर्स म्हणूया, क्रॅश कोर्स पेक्षा फाउंडेशन कोर्स जो होता तो आपण कंप्लीट केलेला आहे. हे तुम्ही 6 लेक्चर जे आहेत, लेक्चर नंबर 1, 2, 3, 4, 5, 6 हे 6 लेक्चर ज्यांनी बघितले नसतील त्यांनी पूर्ण बघावेत. त्यातून तुमचं पूर्णतः एक फाउंडेशन तुमचं होणार आहे इकॉनॉमिक्सचं. म्हणजे तुम्ही अर्थवृत्तांत नावाची लोकसत्तेतली पूर्वणी वाचू शकाल. तुम्ही इकॉनॉमिक्स वाचायला सुरुवात करू शकणार. त्यात पुढे भरपूर कन्सेप्ट आहेत, परंतु किमान तुम्हाला त्या विषयाची गोडी नक्कीच निर्माण करणारी ही आपली बॅच होती. त्याच्यानंतर तुम्ही याच्या पुढचे जे काही लेक्चर असणार आहेत आपल्या बॅच प्रमाणे, त्याच्यासाठी आपण हा नंबर जो दिलाय त्या नंबरवर मला संपर्क साधा. तुम्ही बॅच जॉईन करा अथवा न करा, परंतु संपर्क मात्र नक्की साधा. आपण त्याच्यातून काय मार्ग काढता येईल ते आपण बघूयात. तर असाच प्रतिसाद देत जा. आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. तुका म्हणे असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे, म्हणून तुका म्हणे चॅनल सबस्क्राईब करा. आपल्या टेलिग्राम ऑल इंडिया रेडिओ न्यूज साठी टेलिग्राम चॅनलला जोडले जा. तुका म्हणे याच नावाने आहे. जे इंस्टाग्रामवर असतील त्यांनी इंस्टाग्रामवर पण तुका म्हणे सर्च करा. फेसबुकवर असतील त्यांनी फेसबुकवर लाईक करा. आपण सगळीकडे आहे, सगळीकडे तुका म्हणे याच नावाने. आणि असा सपोर्ट देत जा. पुन्हा आपण भेटूया. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.